नवरा बराच वेळ बायकोला बोलून झालं, रागावून झालं, बडबड करून झाली. बायकोची ऐकण्याची कॅपॅसिटी, मर्यादा, सहनशीलता संपली की बायको म्हणते आता बास झालं. मी आहे म्हणून बरं आहे, नाही ती एखादी पळून गेली असती. सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी आहे म्हणून बरं आहे, नाही ती एखादी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती? तो प्रश्न अजून शिल्लक आहे, तो सुटला नाही. आणि बाया एकदा बोलायला सुरू झालं की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या, घरी येताना आशा पिळायच्या, शेंडे दाबूनच घरी यायचं. किती सुंदर पखवाज वाजून जाऊन घरी गेल्या बायकोल म्हणा, आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं, हवाच जाती माणसाची. काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही बघा. बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, बारकाची बायको म्हणते तुम्ही केसानं गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेलं पण झाकली मूळ 1.25 लाखाची. बायाला का कौतुक आहे का महाराज?